नागरिकांनी जागरूकता दाखवली तर सर्वत्र रस्ते सदाशिवनगर सारखे पाहायला मिळतील। आयुक्त अमिता दगडे पाटील, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील विकास कामे हा नागरिकांचा हक्क आहे, पण विकास कामे सुरू असताना नागरिकांनी ती दर्जेदार करून घेण्यासाठी योगदान देणं अपेक्षित असल्याचं प्रतिपादन धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी देवपुरातील सदाशिवनगरमधील रस्त्याच्या नूतनीकरणाचं लोकार्पण करताना केले। देवपूर भागात स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी माधवराव घुगे यांच्या 32व्या पुण्यतिथीचा औचित्य साधून सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीते व योगाचार्य डॉक्टर जगदीश बिंदोडिया, माजी नगरसेवक नंदूभाऊ सोनार, पिंटू शिरसाट, शेखर दुसाने, जगदीश देवपूरकर, सुभाष कोटेचा, प्रबोध पाटील, लक्ष्मीकांत गीते, जितेंद्र शिंदे, ताराचंद माळी, श्यामकांत पवार, प्रवीण सोनवणे, प्रवीण कासार, योगेश कासार आदी मान्यवर उपस्थित होते। स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी माधवराव घुगे यांच्या प्रतिमेला माल्य अर्पणानं कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आणि श्री महादेवाची सदाशिवाची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तर पुण्यात आल्यावर पहिल्यांदा येऊन भेटणारे बाबा आणि माझ्या प्रत्येक कामात मला सांगणारे की बाबा मॅडम तुम्ही काम करा, आम्ही आहोत सोबत। माझे बाबा पण असंच सांगायचे, असं कोणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारा लागतो, तर बाबांना मी त्या रूपात बघते। आणि आज हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मला बोलवलं, मला जो मान दिला त्याच्यासाठी बाबा शतशः ऋणी आहे मी। आणि धुळे शहराच्या कामांच्या संदर्भामध्ये, विकासाच्या संदर्भामध्ये आणि इथं काय नाही आणि काय करायचं याच्यासाठी गेल्या 1.5 वर्षामध्ये खूप साऱ्या सूचना आणि खूप सारं मार्गदर्शन करणारे बाबा यांचा पण खूप मोलाचा आहे। घरी येऊन गेल्या, सांगून गेल्या तब्येतीची काळजी घ्या मॅडम, तर हे सांगणारे पण धुळ्यात कोणीतरी आहे। हा घरगुती कार्यक्रम असं समजते मी आणि या कार्यक्रमाला आपण बोलवलं, मानाची साडी चोळी दिली त्याबद्दल आपले खूप आभार मानते पहिल्यांदा। आणि या पुढच्याही काळामध्ये सदाशिवनगरामधली कामं चांगल्या रीतीने आपण कराल आणि आमचे माजी नगरसेवक, आम्ही यांना माजी कधी म्हणलेलं नाही, आम्ही ठरवलं नाहीये, जशी प्रशासक झाले तसं सगळे लोक अजूनही तितकेच संपर्क आहेत, हक्काने मला काम सांगतात आणि तर सगळ्यांसाठी मी काम करते। कधी कधी काम करताना चुका होतात आणि जो काम करतो तोच चुकतो असं मला वाटतं, तर त्या चुका पदरात घेऊन आणखी धुळे शहरासाठी काय करता येईल याला फोकस करू आपण सगळे धुळेकर माझ्या सोबत असाल या सगळ्या गोष्टींसाठी, याचा विश्वास मला आहे। कारण गेल्या 1.5 वर्षात मी बघितलंय आपण ज्या पद्धतीने मला म्हणजे सभागृहात सदस्य नसताना काम करणं तसं जिकिरीचं काम आहे। म्हणजे 80 लोकांचं काम सध्या मी एकटी करते असं म्हटलं तर काही वावगं ठरायला नको, पण या सगळ्या कालावधीमध्ये काही कामांचा धडाका चालूच आहे। जिथं चुकलंय, जिथं काय म्हणू, जिथं रेक्टिफिकेशनची गरज आहे तिथं सगळ्या लोकांनी येऊन सांगावं आणि मी अवेलेबल असते सकाळी 11 वाजल्यापासून जवळजवळ 9 वाजेपर्यंत रात्री ऑफिसमध्येच असते मोस्ट ऑफ द टाइम, तर त्या वेळात येऊन लोकांनी आपले जे काही असतील ते म्हणणे मांडावीत अशी माझी सगळ्यांना विनंती राहील। आणि थोर स्वातंत्र्य सेनानी माधवराव घुगे साहेबांना त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करते आणि त्यांच्या या स्मृती दिनानिमित्त या कॉलनीमधल्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन किंवा शुभारंभ आपण करतोय। तर इथून पुढच्या पण आपल्या या एरियातल्या सगळ्या कामांसाठी माझ्या शुभेच्छा राहतील। जातीनं बाबा आणि त्यांची टीम ती सगळी कामं क्वालिटीचीच करून घेतील याची मला खात्री आहे। तर हा लोकसहभाग प्रत्येक धुळ्यातल्या प्रत्येक कामात जर आला आणि लोकांनी काम चालू असतात